सगळ्या महाराष्ट्राला नको असलेला शक्तिपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून लाजून पाहत आहे। वास्तविक पाहता या महामार्गाची काही एक आवश्यकता नाही आहे। ज्या देवस्थानाच्या नावाखाली हा रस्ता होतोय त्या पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, औंढा नागनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, आदमापूर असेल, नरसोबाची वाडी असेल, औदंबूर असेल, या देवस्थानांना जोडणारे रस्ते आधी आहेतच। आणि आजपर्यंत यापैकी एकाही देवस्थानाला जाता असताना ट्रॅफिक जाम झालं आणि भक्तांची फार मोठी तारांबळ उडाली असं कधी झालेलं नाही आहे। मग असं असताना देवांचं नाव घेऊन नवा रस्ता करायची काय आवश्यकता आहे? एकतर या रस्त्याला बरोबर समांतर असा नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग आधीच अस्तित्वात आहे। नुकतंच त्याचं नूतनीकरण झालेलं आहे आणि तो अतिशय उत्तम आहे। वेळ त्याच्यामधून वाजते 120च्या स्पीडनं आत्तासुद्धा त्या रस्त्यावरून आपण प्रवास करू शकतो। मग हा एक्सप्रेस हायवे कशासाठी? बरं, तो रस्ता क्षमतेच्या केवळ 25%च चालतो, कारण त्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं म्हणणं असं आहे की आमच्या प्रत्येक टोलवर दररोज 40 लाख रुपये टोल वसूल झाला पाहिजे, पण प्रत्यक्षामध्ये 8 ते 9 लाखच वसूल होतो। याचा अर्थ क्षमतेच्या 25%च तो रस्ता चालत असताना त्या रस्त्याला समांतर रस्ता तयार करून तोही रस्ता तोट्यात घालवून हा नवा तोट्याचा रस्ता करायचा अट्टहास सरकार का करतंय हा साधा सवाल आहे। शिवाय हा अव्यवहारी आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणतंय की आम्ही 6 पदरी रस्ता एक्सप्रेस हायवे करायला 1 किलोमीटरला 51 कोटी खर्च करतो, तर यांचा 1 किलोमीटरचा 117 कोटी खर्च दिसतो। हे काय गौडबंगाल आहे? ठेकेदार पोचण्यासाठी, राजकीय नेत्यांना पैसा पुरवण्यासाठी हा महामार्ग आहे का? कारण हे 1 लाख कोटी रुपये शेवटी जनतेलाच टोल रूपानं परत द्यावे लागणार आहेत। त्यात सरकार 1 रुपया सुद्धा घालणार नाही आहे। आमदार, खासदार, मंत्री, सरकारी अधिकारी, न्यायाधीश यांना टोल माफ आहे, पण सामान्य जनतेला टोल भरावा लागणार आहे आणि म्हणून आमचा या रस्त्याला विरोध आहे। शिवाय सांगली, कोल्हापूर आणि आता कराड सुद्धा म्हणजे सातारा जिल्हा सुद्धा आला महापुराच्या खाईमध्ये लोटला जाणार आहे। जुलै महिन्यामध्ये जेव्हा कृष्णा, कोयना, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा या नद्या पात्रातून बाहेर पडतात, पात्र ओलांडतात, ते पात्राबाहेर पडलेलं पाणी वाहून जाण्यासाठी या महामार्गाचे भराव हे अडथळे ठरणार आहेत। आणि त्यामुळं कराड पूर्वी सांगली शहराला धोका होता, आता तो कराड शहराला धोका निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर इकडं पाटणपर्यंत पाण्याचा तुंब जाण्याची शक्यता आहे। वाईपर्यंत इकडं कृष्णेचा तुंब म्हणजे त्या काठची सगळी गावं। त्याच्यानंतर जेव्हा इथं येल्लूरच्या पुढं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा रस्ता जातो तेव्हा तिथं वारणेवर जो भराव पडतो त्याच्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडीपर्यंत वारणा नदी तुंबत जाणार आहे। एवढ्या साऱ्या खेड्यापाड्यातल्या लोकांना पुराच्या खाईत लुटून या सगळ्या नद्यांच्या काठावर असणाऱ्या शेती पुरामध्ये बर्बाद करून हा रस्ता आम्ही करणारच। त्याशिवाय आम्हाला या येणाऱ्या निवडणुकीसाठी 29च्या 60-70 हजार कोटी रुपये आम्हाला काढता येणार नाहीत असा अट्टहास जर का राज्यकर्त्यांचा असेल तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन आम्ही तो मोडून काढू।